आज आम्ही चाललोय दुबईच्या सगळ्यात मोठ्या आणि फेमस गोल्ड मार्केटला म्हणजेच गोल्ड सुकला. नमस्कार मंडळी, मी आहे स्नेहा आणि सध्या आम्ही राहतो अबुधाबीमध्ये. तर आज आम्हाला जायचं होतं गोल्ड मार्केटला, त्यामुळे आम्ही आता इथे आलोय मेट्रो स्टेशनवर. तर आज आम्ही मेट्रोने प्रवास करणार होतो, कारण इथे दुबईमध्ये कार पार्किंगची खूप प्रॉब्लेम आहेत, म्हणून आम्ही गाडी तिथेच पार्क केली आणि मेट्रोने इथे आलो गोल्ड सुकला. हे जे गोल्ड मार्केट आहे ना, ह्याला सिटी ऑफ गोल्ड म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि सुरुवातीलाच इथे ही मला एवढी मोठी रिंग दिसली. ही जी रिंग आहे ही ऑलमोस्ट 58 किलोच्या वर गोल्डने बनवलेली रिंग आहे आणि म्हणजे माझ्या वजनापेक्षाही ती 2-4 किलो जरा जास्तच होती. मग मी विचार केला की ही कशासाठी बनवली असेल, एवढी मोठी कोण घालणार, पण ही फक्त डिस्प्लेसाठी आहे आणि हिचं वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज बुकमध्ये सुद्धा नाव नोंदणी झालेली आहे. त्यानंतर आम्ही इथे जेव्हा स्टार्ट केलं तर एवढं गोल्ड बघून तर डोळे असे गरगरं फिरायला लागलेत, कारण एवढं सगळं सोनं आयुष्यात कधी बघितलं नव्हतं एक सोबत. आणि ही तर सुरुवात होती, आतमध्ये अजून इतकं काय होतं बघण्यासारखं, त्यासाठी तुम्ही सुद्धा व्हिडिओ कंटिन्यू बघा. इथे जे सोनं होतं ना, त्या सोन्याची चमक जरा वेगळीच वाटत होती आणि इथले जे डिझाईन्स आहेत खूप युनिक डिझाईन्स आणि सगळं डिस्प्ले केलेले वेगवेगळ्या ज्या डिझाईन्स होत्या, ह्या मी आजपर्यंत इंडियात कुठेच बघितल्या नव्हत्या, पहिल्यांदा इथे बघितल्या. आणि म्हणूनच ते म्हणतात ना की दुबईचं सोनं ते सोनं असतं, म्हणजे हे मला आज कळलं इथे आल्यानंतर. आपल्या इकडे जसं भाजी मंडीमध्ये आवाज देतात ना, सब्जी लेलो, तसं इथे लोक आवाज देत होते 0% मेकिंग चार्जेस, गोल्ड लेलो. ते बघून तर मला खूपच हसायला येत होतं. आणि आम्ही काही शॉप्समध्ये जाऊन चौकशी केली, रेट वगैरे विचारला. तर इथला डिफरन्स मी तुम्हाला सांगते, की आपण जेव्हा गोल्ड घ्यायला जातो ना, त्यावेळेला इथे जे मेकिंग चार्जेस किंवा टॅक्स वगैरे असतो, त्याच्यामध्ये प्रत्येक शॉपमध्ये थोडासा डिफरन्स आहे. बाकी गोल्ड रेट जो आहे तो प्रत्येकाच्या दुकानात सेमच होता. आणि डिफरन्स हाच आहे, की ज्यावेळेला तुम्हाला जास्त गोल्ड घ्यायचं आहे किंवा ते डायरेक्ट म्हणतात 2 तोळे म्हणजे की 20 ग्रॅम 25 ग्रॅम जेव्हा घ्यायचं असेल, त्यावेळेला तुम्हाला तिथे जास्त डिफरन्स बघायला मिळतो, कमी भावामध्ये मिळतो. जर तुम्ही 1-2 ग्रॅम घेणार असाल तर त्याच्यामध्ये जास्त डिफरन्स काय नसतो. त्यामुळे जर घ्यायचं असेल ना, तर जास्त पैसे जमा करून मगच ह्या गोल्ड शॉपमध्ये जा आणि तेव्हाच गोल्ड घ्यायला तिथे मजा आहे खरी. असा अनुभव होता दुबईतल्या गोल्ड सुक मार्केटचा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही कुठल्या भागातनं माझा व्हिडिओ बघताय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. नेक्स्ट व्लॉगमध्ये